नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, उद्या 9 नोव्हेंबर 2025 एमपीएससी राज्यसेवा अर्थात MES चा तुमचा पेपर आहे। खूप सारी मेहनत तुम्ही घेतलेली आहे आणि उद्या तुम्ही एक्झामला जात आहात। ह्या एक्झामला ह्या परीक्षेला जाता जाता काय गोष्टी महत्त्वाच्या आहेत त्या लक्षात घ्या आणि तुमच्याकडे पेपर सोडवत असताना प्रत्येकी पेपरला 120 मिनिटं आहे तुमच्याकडे। ह्या 120 मिनिटांमध्ये म्हणजे 2 तासामध्ये गेले कित्येक महिन्यांचा वर्षांचा अभ्यास तुमचा रिफ्लेक्ट होणार आहे। सो खूप शांत राहा, शांततेने पेपर द्यायचा आहे, शांततेनेच जायचं आहे तुम्हाला। इथे घाई गडबड अजिबात करायची नाही। मग या शेवटच्या टप्प्यामध्ये काय काय गोष्टींची काळजी घेणं गरजेचं आहे थोडक्यात या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगतो आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। आवडला तर कमेंटमध्ये नक्की कळवा। बघा, परीक्षेला जाताना पहिले म्हणजे काय, भीती आणि प्रेशर युनिव्हर्सल आहे, नॅचरल आहे, सगळ्यांनाच भीती आणि प्रेशर येणार आहे। सो इथून मागे सुद्धा तुम्ही एक्झाम दिली असेल, बोर्डाची एक्झाम दिली असेल, ग्रॅज्युएशनची एक्झाम दिली असेल, इंजिनिअरिंगची एक्झाम दिली असेल तर ते प्रेशर येतं, थोडं अधिक प्रेशर असतं। सो याला अजिबात घाबरायचं, नॅचरली आहे, यायलाही पाहिजे। जर येत नसेल तर ॲबनॉर्मली काहीतरी गडबड, याचा अर्थ यायलाच पाहिजे, प्रेशर येणारच आहे। ज्याची एक्झाम असेल येतच प्रेशर। सो याला अजिबात घाबरायचं नाही, पॉझिटिव्हली घ्यायचं आहे। रेस्ट खूप जास्त घ्या। रेस्टमध्ये मी तुम्हाला सांगेल प्रॉपर स्लीप घ्या, तुमची झोप मोड होऊ देऊ नका, डायजेशन चांगलं घ्या, फूड हलकं फुलकं घ्या, जास्त रात्रभर जागत बसू नका। तुम्ही जसं आत्तापर्यंत करत आलात ना तसंच। एखाद्या वेळेस सर मला झोपच येत नाही तरी पण बेडवर पडून राहा, काही प्रॉब्लेम नाही आहे। उगाच विनाकारण लाईट लावून अभ्यास करत बसू नका। रात्रभर जर तुम्ही केलं तर दुसऱ्या दिवशी तुम्हाला पेपरच्या दिवशी आळस येऊ शकतो, तब्येत बिघडू शकते, काही होऊ शकतं। सो तुमचा एवढा दिवसाचा अभ्यास वाया नको जायला। सो ब्रेनला सुद्धा आराम देणं गरजेचं आहे, अजिबात घाई गडबड करू नका। टेस्ट सिरीज शेवटच्या टप्प्यात अजिबात सोडू नका। कुणी म्हणत असेल, कुणी देत असेल तरी सोडू नका। तुम्ही केलंय, भरपूर केला, अभ्यास खूप चांगला झालाय तुमचा। उगाच शेवटच्या ह्या अंतिम क्षणामध्ये टेस्ट देऊन निगेटिव्हिटी वगैरे काही घ्यायची गरज नाहीये, घेऊ पण नका। आणि 5वं, रीडिंग रिव्हिजन शेवटच्या टप्प्यात जे वाचत आत्तापर्यंत आलात तेच वाचा। टेस्ट सिरीज दिल्यामुळे तुम्हाला कमी मार्क पडले म्हणून राज्यसभेला मला कमी मार्क पडेल, MES ला कमी मार्क पडेल असं अजिबात नसतं। तुम्हाला नक्कीच तुम्ही टेस्ट सिरीज दिले असेल, तुम्हाला कमी मार्क असेल, पण इथे ही लक्षात घ्या की ह्या एक्झामला क्वेश्चन कसे येतात हे कोणी प्रेडिक्ट करू शकत नाही। त्या लेवलपर्यंत जाऊ शकतो पण 100% प्रेडिक्ट करू शकत नाही। सो त्या टेस्टला किती मार्क पडले त्यानुसार तुमचं इथे उद्याचा पेपर तसा ठरणार नाहीये। सो निश्चित पॉझिटिव्हिटी बाळगा स्वतःबद्दल आणि शेवटच्या टप्प्यात जास्त अवांतर एक्स्ट्रा काही वाचायच्या भानगडीत पडू नका। त्यानंतर परीक्षेला जाताना काही गोष्टी तुम्ही फिक्स करून टाका। म्हणजे काय, स्पर्धा किती आहे आणि मला किती मार्क्स हवे, एक ॲव्हरेज आपल्याला माहिती आहे, कट ऑफ काय लागतो, जागा किती आहे, कट ऑफ किती लागू शकतो हे तुम्हाला माहिती। त्यामुळे क्वेश्चन किती सोडवायचे ना, एक जस्ट कॅल्क्युलेट करून ठेवा। म्हणजे कॅल्क्युलेटिव्ह रिस्क जी असते आपली ती घेऊन ठेवा, करून ठेवा आत्ताच। तिथे गेल्यावरती करायचं नाही मला समज ठरलंय मला 100 पैकी मला 60-70 प्रश्न कमीत कमी सोडवायचेच आहे, 90 सोडवायचेच आहे। मला निगेटिव्ह मार्किंगचा विचार केला तर माझे मार्क कमी होऊ शकतं का, त्यानुसार कॅल्क्युलेशन करून ठेवा। हे तुमची आता जबाबदारी करून ठेवा। दुसरं काय, पेपर सोडवताना सिक्वेन्स ठरवून आत्ताच जा। एकतर तुम्हाला सिक्वेन्स ठरवायचा असेल तर आत्ताच ठरवा, नाहीतर प्रश्नपत्रिकेमध्ये पेपर क्वेश्चन नंबर 1 पासून लास्ट पर्यंत डायरेक्ट सोडवत जा, काही प्रॉब्लेम नाही। तुम्ही राऊंड घेऊ शकता, परत येऊ शकता। असं नाही की 8वा नंबर क्वेश्चन मला लगेच सोडवायचा आहे, सोडवाच लागला असं नाहीये। ऑफलाईन तुम्ही परत येऊ शकता ना आठवड्यावर, तुम्ही हवं त्या क्वेश्चन पेपरच्या पेजवर काहीतरी मार्क करून ठेवा, परत येऊ शकता, परत तो क्वेश्चन व्ह्यू करू शकता, बघू शकता, उत्तर देऊ शकता। सो एखादा प्रश्न सोडला तर ते क्वेश्चन आन्सर शीटमध्ये राऊंड करताना काळजी घ्या, नाहीतर काय होते सगळी सिक्वेन्स चुकून जाते, तुम्हाला आन्सर शीट परत मिळत नाही। लक्षात घ्या, सगळी सिक्वेन्स चुकून जाते, काहीच करता येत नाही। सो ही काळजी घ्या। एखादा क्वेश्चनचा आन्सर तुम्ही स्किप केलंय, द्यायचंय मला नंतर द्यायचं, तर आन्सर शीटमध्ये नीट बघा, नाहीतर सगळी सिक्वेन्स चुकून जाते बघा। त्यानंतर किती प्रश्न सोडवायचे, आता हे कसं सोडवायचं बघा, हे कसं ठरवायचं बघा। तुम्हाला वॅकन्सी किती आहे, त्यानंतर तुम्हाला किती विद्यार्थ्यांनी फॉर्म भरले आणि किती विद्यार्थी एक्झामला असणार आहे, ह्या 2 गोष्टी तुम्हाला माहिती आहे। आता एक्झामला किती विद्यार्थी असणार आहे आणि पेपर कसा आहे, डिफिकल्ट आहे की इझी आहे की मॉडरेट आहे, यावरनं तुम्हाला ठरवायचं की किती प्रश्न सोडवायचे। तुम्हाला डिफिकल्ट गेला म्हणून सगळ्यांना सोपा गेला असं नाही, सगळ्यांना जवळपास ॲव्हरेजली डिफिकल्टच गेलेला असतो। सो लक्षात घ्या, कुणी काही म्हणत असेल, पेपर पहिला झाला बाहेर आलोय, अरे सोपा होता, मला लय सोडवले, मी 100 पैकी 100 सोडवले, अजिबात नाही, तो खोटं बोलतोय। सो असा MPSCचा क्वेश्चन पेपर येणारच नाही, इझी जाईल असा क्वेश्चन पेपर नाहीच आहे तो। सो डिफिकल्ट असणारच आहे। सो त्याला जास्त त्याची निगेटिव्हिटी जास्त घेऊ नका। तुम्हाला अवघड असेल वाटत, क्वेश्चन पेपर समोर आला की जस्ट पेजेस बघा, किती पेजेस आहे, बरोबर आहे का, 100 आहेत का, वेळ कमी होईल तुमच्याकडे, 5-10 सेकंद सगळं बघायचं तुम्हाला। त्यानंतर क्वेश्चन जस्ट व्ह्यू करून बघा की क्वेश्चन पेपर कसा आहे, सोपा अवघड आहे, तुम्हाला एक अंदाज येऊन जातो।
अंदाज आला की तुम्हाला ठरवायचे किती प्रश्न सोडवायचे, मग ते 60-70 सोडवायचे, 80-90 सोडवायचे, हे तुम्हाला डिसाईड करायचंय आणि त्यानुसार पुढे पुढे चालायचं. आणि लगेचच्या लगेच प्रश्न सोडवायच्या नादात पडू नका. एखाद्या क्वेश्चनला वेळ द्यावा लागत असेल तर त्याला द्यायचा आहे, नंतर देऊ आपण. पहिले जेवढे जमते तेवढे पटापट सोडून घ्या, येते लक्षात. त्यानंतर एलिमिनेशन मेथडचा वापर करा. तुम्ही टेस्ट सिरीज सोडवल्या असेल तर त्यात आन्सरवरून डायरेक्ट कोणतं म्हणजे 2 स्किप करून 50-50 चान्सेस येऊ शकतो. म्हणजे प्रश्न वाचून उत्तर नाही, समजा आपला क्वेश्चन ऑप्शन वाचले की उत्तर कधी लवकर सापडतं. सो ऑप्शन स्किप पण करता आले पाहिजे, ती पण मेथड वापरा. लॉजिक वापरा. प्रश्न सोडवताना वेळ देणारे आणि वेळ घेणारे काही प्रश्न असतात. म्हणजे काही प्रश्न बघा तुम्हाला पटकन सुटतात, मग पटकन सोडून पुढे चला ना. तुम्ही त्याच्यावरती जास्त थांबू नका, ते थांबत बसू नका. खूप सोपा आहे आणि मग एवढा सोपा आला आणि हेच उत्तर आहे का, सगळं वाचत बसू, अजिबात नाही. सोडून द्या, म्हणजे आन्सर देऊन टाका पुढे चला. कारण काही प्रश्न वेळ देणारे असतात, काही वेळ घेणारे असतात, हे पण तुम्ही लक्षात घ्या. प्रश्न सोडवताना थांबू नका. एखादा प्रश्न अडचणीचा वाटला, सॉल्व्ह करायचा आहे, विचार करायचा आहे, वेळ लागणार आहे, थांबा, त्याला सोडा बाजूला, त्याला काहीतरी मार्क करून ठेवा आणि पुढे चला. कारण पुढे काही प्रश्न सोपे असतात. नाहीतर काय होतं, ह्या हार्ड क्वेश्चनच्या नादी लागलो आपण, सुटला तुम्हाला, पण त्याने वेळ जर जास्त घेतला तर काही प्रश्न राहून जातात आणि मग नंतर कळतं अरे पुढे प्रश्न सोपे होते, मी पुढे गेलोच नाही, मला जाताच आला नाही. असं होऊ देऊ नका. त्यानंतर सबमिट करताना व्यवस्थित चेक करा. सबमिट करताना प्रॉपर आन्सर सगळी दिली आहेत का, त्याच क्वेश्चनचं तिथे आन्सर बरोबर दिलंय का, राऊंड बरोबर तिथे केलेला आहे का, एकदम व्यवस्थित चेक करा. गडबड करू नका. पुढे घेऊन जा तुम्हाला मी ह्या 20 मिनिटामध्ये ही पण 120 मिनिटामध्ये हे पण काळजी घ्या की तुम्ही साईन केली का प्रॉपर तुम्ही क्वेश्चन पेपरची डिटेल्स आन्सर शीटवर लिहिली का, ती प्रॉपर आहे का ते चेक करा. तुमच्या एक्झामिनरची साईन आहे का प्रॉपर चेक करा. तुमचा रोल नंबर प्रॉपर टाकलाय का, तुमचा क्वेश्चन पेपरचा सेट कोणता तो प्रॉपर भरला का, हे सुद्धा खूप महत्वाचं आहे, ते काळजी घ्या. टाइम नुसार सोडवायचे क्वेश्चन पेपर, टाइमकडे लक्ष द्या. टाइम मॅनेजमेंट प्रॉपर करा. त्यानंतर फोकस, त्या 2 तासामध्ये ना कोण हॉलमध्ये काय वाजलं, काय कुठे वाजलं, कोण पडलं, कोण काय झालं, काहीही घेणं देणं नाही मला. मी आणि माझा पेपर फक्त 2च आहे जगामध्ये. ह्या गोष्टी त्या 2 तासासाठी 2च गोष्टी जगात, तुम्ही आणि तुमचा क्वेश्चन पेपर, एवढंच बस. बाकी कुणाकडे लक्ष देऊ नका. कुणाला काय वाटतंय पूर्ण हॉलमध्ये पाहायची पण गरज नाही. तुम्हाला काय वाटतं ते खूप महत्वाचं असणार आहे. परीक्षेला जाताना बरोबर तुम्हाला काही डॉक्युमेंट घेऊन जायचे, हॉल तिकीट, त्याची झेरॉक्स कॉपी, ओरिजिनल कॉपी, प्रिंटआउट घेऊन जा. आयडी प्रूफ जे तुम्ही वापरणार ते ओरिजिनल झेरॉक्स घेऊन जा. इतर काही डॉक्युमेंट असेल नावात बदल संदर्भात ती डॉक्युमेंट बरोबर ठेवा. दिव्यांग असेल दिव्यांग ती डॉक्युमेंट बरोबर ठेवा. लग्न झाल्या महिलांचं कदाचित नावात बदल असं डॉक्युमेंट बरोबर ठेवा. जे काही डॉक्युमेंट रिलेटेड लागतात ते बरोबर प्रॉपर घेऊन जा. त्यानंतर पेन पेन्सिल असेल कंपास बॉक्समध्ये, पेन पेन्सिल रबर इतर काय लागतंय तुम्हाला त्या सगळ्या गोष्टी बरोबर घेऊन जा. पेन घेताना 2-3 पेन घेऊन जा. एकाच प्रकारचे 2-3 प्रकारचे घेऊ नका, कारण तुमच्या हातात बसलेला असतो. 1-2 सेकंद सुद्धा मला वेळ नाहीये तिथे 120 मिनिटामध्ये. पेन बसवायला हातात करायला बसत नाही, ह्याला वेळच नाही आपल्याकडे. कारण तिथे सेकंदाला किंमत आहे, सेकंदाच्या फ्रॅक्शन भागाला किंमत आहे, लक्षात घ्या. सो पेन घेताना 2-3 आत्ताच घेऊन टाका आणि ते जास्त जास्त काय यूज टू करून टाका. असे गिरून यूज टू करून टाका. शक्यतो पेन घेताना असे बॉल असतात बघा रिफिलला, ते घ्या, म्हणजे लवकर गोल होतात. ते पेन तुम्ही घेऊन जाल. सेंटर कुठे आहे आत्ताच बघून ठेवा. सेंटरच्या जवळपास थांबा. सेंटरवर पोहोचण्यासाठी, प्रवास करण्यासाठी तुम्हाला काय व्हेकल तुम्ही वापरणार आहात किंवा भाड्याने जाणार आहात ते सगळं ठरवून घ्या. जाताना रस्ता बघा, रस्त्यात काही अडचण नको यायला, रस्ते चेक करून घ्या, सेंटर चेक करून घ्या. 2 तास अगोदर तिथे पोहोचाल या हिशोबाने घरून निघा. त्यानंतर पाणी बॉटल स्वतःची बरोबर ठेवा. कुठे उतरायचं घ्यायच्यापेक्षा आपली स्वतःची पाणी बॉटल बरोबर ठेवा. पाणी बॉटल मध्ये घेऊन जाऊ शकता तुम्ही. रुमाल बरोबर ठेवा. जास्त भरपूर पाणी प्या. सध्या जेवण कदाचित तुम्हाला जाणार नाही, साहजिक आहे, सगळ्यांना जाणार, नॉर्मल आहे. सो जेवण कदाचित थोडं कमी जातात, पाणी जास्त प्या, आराम जास्त करा, घाबरू नका. जाताना तिथे गेला तिथे पण पाणी जास्तीत जास्त घ्या. फूड बरोबर ठेवताना चॉकलेट असेल, फ्रूट असेल, काही फूड खा, ती चांगली गोष्ट आहे. ते इन्स्टंट एनर्जी देणारे असतात, ते फूड खा. पोळी भाजी जास्त किंवा बाहेरचा अजिबात खाऊ नका, अजिबात खाऊ नका. तब्येतीची खूप काळजी घ्या ह्या 2 दिवसामध्ये. त्याचबरोबर तुम्ही डिजिटल वस्तू बरोबर काही घेऊन जा नका. मोबाईल किंवा वॉच असेल तर ते बरोबर नेऊ नका. विनाकारण ते मनस्ताप होतो, बाहेर ठेवा लावतात आणि बाहेर ठेवलं की मग आपलं लक्ष, अरे माझा मोबाईल आहे, महागडा मोबाईल आहे, वॉच महागडा आहे, ते घेऊन जाऊच नका. पहिली गोष्ट, जर जाणार असाल तुमचं व्हेकल असेल, व्हेकलमध्ये लॉक करून मध्येच ठेवा. अजिबात बाहेर सायलेंट करून तो स्विच ऑफ करून ठेवून द्या. पहिला पेपर झाल्यावर सुद्धा डिस्कशन वगैरे काही करू नका. ते सांगायचं, साधे कपडे वापरा तुम्ही, साधे कपडे, शूज घेऊन जा. भांडण करू नका. पेपर झाल्यावर
गेल्यावर डिस्कशन पण करू नका, म्हणजे शेवटपर्यंत डिस्कशन वाचन अजिबात नकोय. पेपर झाला, तुला कसा गेला, मला कसं गेला, सोपा होता, तू किती सोडवले, मी किती सोडवले, अजिबात नाही. पेपर दुसरा मला द्यायचा आहे अजून. शांत बसा, त्या एरियामध्ये आजूबाजूला कुठे झाड असेल शाळेमध्ये तिथे जाऊन बसा, आराम करा, पाणी प्या, थोडं खा. फूड येताना चॉकलेट, ड्राय फ्रुट्स पण बरोबर नेऊ शकता तुम्ही. ड्राय फ्रुट्स मध्ये खाल्ले तर इन्स्टंट एनर्जी देणारे, प्रोटीन्स देणारे हे फूड आहे, ते घेऊन जा बरोबर. त्यानंतर डिस्कशन वगैरे शेवटपर्यंत वाचत बसू नका, खूप वाचत करू नका. खूप अभ्यास झालाय तुमचा, भांडण टाळा. उगाच रिक्षा भाड्यावरनं भांडायचं, रस्त्यावरनं भांडायचं, रस्ता नाही दिला म्हणून भांडायचं, अजिबात नाही. टेबल चेअर खराब होता म्हणून भांडायचं, चिडचिड करायची अजिबात नाही. जे काय आहे ते मीच आहे, मला सगळं सहन करायचं, मला केल्याशिवाय जमणार नाहीये, मी केलं तर होणार आहे. मी चिडचिड केली तर सगळी चिडचिड होणार, मी भांडण केलं सगळं भांडण होणार आहे. त्यामुळे तुमच्या त्या उद्याच्या म्हणजे पेपरच्या दिवशीच्या पूर्ण दिवसावरती काही गोष्टी चुकीच्या होतील होणार नाही याची काळजी घ्या. होणार आहे असं नाही, त्याची काळजी तुम्हालाच घ्यायची आहे. त्यानंतर थोडं लॉजिक वापरत चला. क्वेश्चन पेपर सोडवताना लॉजिक वापरा आणि तुम्हाला सगळ्याच गोष्टी, आता मी जेवढं सांगितलं लॉजिक वापरा. अगोदर पोहोचायचं 2 तास अगोदर, तुम्ही परत म्हणता काय 2 तास जाऊ, असं नाही. 2 तास अगोदर पोहोचायचा अर्थ जाताना कदाचित काही प्रॉब्लेम येऊ शकतो, रस्ता ब्लॉक आहे, काही इश्यू झाला, ऍक्सिडेंट झाला, रस्ता गडबड झाली, तुमच्या गाडीला काही प्रॉब्लेम झाला, तर थोडं बिफोर निघा तुम्ही. गाडीचं पेट्रोल संपलं, पंक्चर झाली, होऊ शकतं, शक्यता आहे. मला सांगा, प्रोबॅबिलिटी आहे ना, हजारामध्ये 100मध्ये एखाद्या विद्यार्थ्याबाबतीत घडू शकतं. सो ते तुम्ही नसावं याची काळजी तुम्ही घेतली पाहिजे. सो लक्षात घ्या, खूप अभ्यास करा, सगळं केलंय, तुम्ही वेळेत नाही पोहोचाल तर काय उपयोग. सगळा अभ्यास करा आणि त्या दिवशी पेपरच्या वेळेस नेमकी झोप लागते मला खूप, काय उपयोग. सो ह्या खूप महत्वाच्या गोष्टी ह्या पाळा आणि या एक्झामला खूप शांततेने सामोरे जा. जवळपास बऱ्याचशा गोष्टी मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलाय. खूप अभ्यास तुमचा झालाय. कुणाच्या बोलण्याने तुमच्यावर अजिबात परिणाम होता कामा नये. कोण जास्त अभ्यास करते म्हणून तुम्ही केला पाहिजे अजिबात नाही. खूप अभ्यास तुमचा चांगला झालाय. कित्येक वर्षापासूनचं, महिन्यापासूनचं स्वप्न आहे उद्या 2 तासामध्ये हे समोर रिफ्लेक्ट होणार आहे. 2 तासाच्या एका क्वेश्चन पेपरमध्ये असे 2 क्वेश्चन पेपर उद्या तुम्हाला द्यायचे. शांत चित्ताने क्वेश्चन पेपर द्या. खूप अभ्यास तुमचा झालाय. पॉझिटिव्ह राहा. सगळ्यांना इग्नाइट अकॅडमीच्या पूर्ण टीमकडून ऑल द बेस्ट. पेपर खूप चांगला लिहा. पेपर झाल्यावरती नक्की कळवा. धन्यवाद.